एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचं आव्हान. तुरुंगात टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही केला आरोप. आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक डाव खेळले. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवरती गंभीर आरोप तर सत्ताधारी कुटुंबियांवरती चालून आले ठाकरेंचं वक्तव्य. विधानसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली सुरली गुरमी उतरवतो उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रातल्या याच ठाकरेंचं मोदींना आव्हान. सत्तेत आल्यावर एमएमआरडीए बंद करणार उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासन. बीएमसी प्रमाणे ठाणे महानगरपालिका देखील भिकीला लावतील ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. राजकारणामध्ये फडणवीस आहेत तोवर मराठी माणसाला सुख नाही. सुख शांतता हवी असेल तर त्यांना सत्तेतून बाहेर काढावं लागेल. खासदार संजय राऊतांची फडणवीसांवरती टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून हक्कभंग. अनुराग ठाकूर यांच्या भाषणातून वगळलेला भाग ट्विटरवरती टाकला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसचा हक्कभंग प्रस्ताव. भाजपचे प्रभारी सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्री लवकरच करणार महाराष्ट्राचा दौरा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा असल्याची माहिती. राष्ट्रवादी पक्ष चांदा ते बांदा यात्रा काढणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची यात्रा. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूरमधून यात्रा सुरू. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची समन्वय समिती. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद पवारांकडून जयंत पाटील, अनिल देशमुख आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत, सुभाष देसाई किंवा अनिल परब यांचाही समावेश. विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्रानी यांनी घेतली जलील यांची भेट. बाबाजानी दुर्रानी आणि जलील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही शेतकरी विरोधी. राज्यातील सर्वच छोट्या मोठ्या संघटनांना एकत्र करून येत्या विधानसभेला नवीन पर्याय उभा करणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींची माहिती. अमोल मिटकरींवरील हल्ल्यामधील आरोपी कर्णबाळा दुंबळे यांचं अमोल मिटकरी यांना ओपन चॅलेंज. पोलीस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो, दुंबळे यांचं आव्हान. तोडफोड प्रकरणामध्ये अकोला पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष. माझ्या हत्येचा कट होता का याचा तपास करा, अमोल मिटकरींची मागणी. लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. लोकप्रतिनिधींवरती हल्ला ही घटना निषेधार्थ. अमोल मिटकरींवरती झालेल्या हल्ल्यावरती रवी राणांची प्रतिक्रिया. अमोल मिटकरींच्या अकोल्यामधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला. जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात झाली वाढ. विषय भरकटत न नेता समाजाचे प्रमुख विषय, समाजासाठी चांगलं काम या संदर्भात जरांगेंनी बोललं पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला बळ देणाऱ्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. प्रसाद लाड यांची मनोज जरांगेंवर टीका. नांदेडच्या हदगावमध्ये सकल ओबीसी समाजाकडून बंदचं आवाहन. ओबीसींचा हदगाव बंदला प्रतिसाद. यूपीएससीकडून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द. भविष्यामध्ये यूपीएससीची कुठलीही परीक्षा देता येणार नाही. 2009 ते 2023चे सर्व रेकॉर्ड यूपीएससीनं तपासले. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनावरती. उद्या संध्याकाळी दिल्लीमधल्या पतियाळा हाऊस कोर्ट देणार आदेश. पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी पूर्ण. पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससीच्या 8 उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी. नाशिकमधून प्रमाणपत्र मिळवलेल्या बाळू मरकड यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात. यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती. प्रीती सुदान सध्या केंद्रीय आरोग्य सचिव तर 1983च्या बॅचच्या आयएस अधिकारी. साताऱ्यामध्ये मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा. बनावट प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीचीही गळफास घेऊन आत्महत्या. आरोपी मैत्रिणीला अटक. या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू. मुंबई विमानतळावरती एअरक्राफ्ट पार्किंगमध्ये साप आढळल्यानं खळबळ. कर्मचाऱ्यांमध्ये घबराट. नवी मुंबईमध्ये यशश्रीच्या हत्येनंतर आरोपी दाऊद मोबाईल
घरी ठेवून डोंगरामध्ये फिरत असल्याची माहिती। आरोपीला पीडितेसोबत लग्न करून कर्नाटकमध्ये शिफ्ट व्हायचं होतं, सूत्रांची माहिती। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमधील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारला जामीन। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून दिलासा। बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पालिकेचा नवा तोडगा। सध्या मुंबईमधल्या 20 जागा बेकायदा फेरीवाला मुक्त ठेवण्याच्या दृष्टीनं पालिका देखरेख ठेवणार। पालिकेतर्फे उच्च न्यायालयात माहिती। लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी कोकण रेल्वेच्या डबलिंग ट्रॅक संदर्भात केला प्रश्न उपस्थित। खासदारांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अश्विनी वैष्णव यांचं आश्वासन। सीएसएमटी परळ 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी। हार्बर रेल्वे सँडल्स रोड स्टेशनवरच थांबवण्याचा विचार। भायखळ्याची फास्ट थांबा रद्द होण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा शिव रेल्वे पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार। हा पूल पाडण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार। पुण्यामध्ये खड्डे बुजवण्यासाठी आदर्श नियमांचं पालन करू, पालिका प्रशासनाचा दावा। खड्ड्यात पाणी असतानाही सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून खड्डे बुजवण्याचा प्रकार। नागपूरमधल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मिशन 360 डिग्री अभियान। या अंतर्गत अवैध दारू विक्रीची तक्रार आल्यास अनेक विभाग आपल्या संबंधित नियमाचं पालन होते की नाही याची चौकशी करणार। ठाणे घोडबंदर मार्गावरती 3 महिन्यात 12 अपघात, 2 जणांचा मृत्यू। महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावरती निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्याचा आरोप। डोंबिवलीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते लोकमान्य टिळक चौक या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण। कल्याणमधील नांदिवली रोड, पत्री पूल आणि वाणी विद्यालयाच्या समोर रस्त्यावर हे खड्डे। खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावामध्ये भूस्खलन। डोंगर घसरून रस्त्यावरती कुसगेवाडी आणि देऊळवाडीला जाणारा रस्ता बंद। मांगेली ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। ऊसाच्या पिकामध्ये साचलं पाणी। नुकसानाचे पंचनामे करून तातडीनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। महाबळेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। महाडकरांना सावधानतेचा इशारा। सावित्रीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ। किनारपट्टीवरील नागरिकांना सावधानतेचा इशारा। साताऱ्याच्या धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 3300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरूच। वारणा नदीमध्ये विसर्ग वाढवला, त्यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये जोरदार पाऊस। अडाण नदीला पूर आल्यामुळे शेतात पाणी। मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान। राज्यात जुलै महिन्यामध्ये 138% जास्त पाऊस झाल्याची पुणे वेधशाळेची माहिती। संपूर्ण राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। पुणे शहरात आणखी एकाला झिकाची लागण। एकूण रुग्णसंख्या 47 वर। 9वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती तिच्या घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा शाळेतल्या कारकुनाचा प्रयत्न। कीटकनाशक औषध पाजून बळजबरी केली। मुलीचा मृत्यू। इंदापूर तालुक्यातली घटना। कारकून रणजित जाधवला पोलिसांकडून अटक। गोंदियाच्या खामखुरा येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट। घरातील जीवनावश्यक वस्तूसह 41,000 रुपयांची रोख रक्कम जळून खाक। ज्ञानदेव तुकारामच्या जयघोषानं नेवासा नगरी दुमदुमली। पैस खांबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणावरून प्रवासी वेटर भिडले। आवळ्यावरून रांचीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये व्हेज जेवणाच्या ऐवजी नॉनव्हेज जेवण दिल्यानं प्रवाशाकडून वेटरला मारहाण। इतर प्रवाशांच्या मदतीनं वाद निवळला। भारताचा स्वप्नील कुसळे 50 मीटर्स रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र। 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये प्राथमिक फेरीमध्ये 590 गुणांसह 7व्या क्रमांकावर। स्वप्नील कुसळे मूळचा कोल्हापूरचा। पॅरिसमधल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे स्टार खेळाडू उपउपांत्य फेरीमध्ये पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांची विजयी घोडदौड सुरूच। टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुलाची ही उपउपांत्य फेरीमध्ये धडक। हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियाचा खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सची माहिती। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये खात्मा झाल्याची माहिती। गलवानमध्ये चीनची पुन्हा एकदा घुसखोरी। पँगॉंग लेकवरती बांधला पूल। भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशामध्ये LACच्या लगत चीनचा पूल। काही प्रमाणामध्ये वाहतूकही सुरू।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.